मित्रांनो, ज्यावेळी मी ट्रेडिंग स्टार्ट केले त्यावेळी नेहमी मला ट्रेडिंगमध्ये लॉस झाला. प्रॉफिट नावाचा शब्द तर मी ऐकलेला होता, पण मला कधी पण ते प्रॉफिट दिसलेलं नाही. आणि अशा परिस्थितीत मी विचार केला, की मला काहीतरी शिकायला हवं, टेक्निकल एनालिसिस शिकायला हवा, जेणेकरून मी लॉसमधून एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो. अशा वेळी पुष्कळ लोकांनी मला आयडियाज दिले, की जर तुला प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचे असेल, तर तू कॅन्डल स्टिक्स चार्ट एनालिसिस शिकून घे किंवा इंडिकेटर्स बेस्ड ट्रेडिंग स्टार्ट कर किंवा ऑप्शन चेनच्या डाटावरती काम करणं स्टार्ट कर. राईट, कोणी कोणी सजेशन दिलं की प्राइस ऍक्शनने राईट ट्रेडिंग करणं स्टार्ट कर. मी ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मला नवीन काही सजेशन्स आले, नवीन नवीन सजेशन स्टार्ट केलं. आधी कॅन्डलस्टिक्स पासून स्टार्ट केलं, प्राइस ऍक्शन शिकलो, ऑप्शन डाटा एनालिसिस करणं शिकलो. पण त्यावेळेस पण मला म्हणजे प्रॉफिट नावाची वस्तू दिसायला नाही लागली. हां, थोडंसं ट्रेडिंग चांगलं झालेलं होतं, बट मोस्टली लॉसच व्हायचा. मग मी विचार केला, की नेमकं काय असं असायला हवं आपल्याजवळ, जेणेकरून आपण एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो. सो मी काही बुक्स थ्रू गेलो आणि मी विचार केला काही गोष्टीवर, चार्ट बघून त्यावर विचार केला, की चार्ट कसे मूव्ह होतात, का मूव्ह होतात? तर याचं आन्सर मिळालं, की हे सगळं डिपेंड असतं सायकॉलॉजीवरती. बायर्स आणि सेलर्सची जे सायकॉलॉजी असते त्यावर हे सगळं डिपेंड असतं आणि ते मी समजायचा प्रयत्न केला. राइट? ह्याच सायकॉलॉजीवरती आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे, जिथे आपण ऑप्शन वरती डिस्कस करणार, की ऑप्शन मध्ये आपण कशा पद्धतीने काम करायला हवं, काय सायकॉलॉजी ठेवायला हवी, राइट? आणि कशा पद्धतीने सेटअप्स आयडेंटिफाय करायला हवे. इंडेक्समध्ये आपण डिस्कस करणार आहे, राइट? कॉल पुट वरती ही आपली सीरीज सुरू आहे, ज्यामध्ये हा आपला चौथा व्हिडिओ आहे. चला तर स्टार्ट करूया. काय आपण डिस्कस करणार आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं, की क्विक ट्रेड्स कसे आयडेंटिफाय करायचे, राइट? आणि क्विक एक्झिट कशा पद्धतीने घ्यायचे, यावरती आपण आज सायकॉलॉजी डिस्कस करणार आहे. प्राइस स्ट्रक्चर, ज्याचं नाव आहे रॅली बेस्ड ड्रॉप, राइट? हे आपण डीप मध्ये समजूया, की हे रॅली बेस्ड ड्रॉप काय असते आणि एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे, कुठला स्ट्राइक प्राइस सिलेक्ट करायचा, कुठला ऑर्डर टाकायचा, राइट? प्रॅक्टिस करूया चार्ट वरती जम्प करून, जेणेकरून तुम्हाला परफेक्शन येणार यामध्ये आणि तुम्ही घरी जाऊन पण ते बघू शकता. तुम्हाला चांगला त्यावरती चार्टवरती रिस्पॉन्स मिळणार आहे. अॅक्युरसी ऑलमोस्ट 90% असतेच. ते मी तुम्हाला चार्टवर पण दाखवून देतो. काही प्रिकॉशन्स इथे घ्यायचे आहे आपल्याला याच्यासोबत. ते पुष्कळ इम्पोर्टंट असतात. ते मी प्रिकॉशन तुम्हाला सांगणार, राइट? आणि एक प्रो ट्रेडर ट्रिप म्हणजे काय, तुम्हाला जेव्हा तुम्ही एंट्री घेता तर तुम्हाला काय समजणे गरजेचं असते, ते पण आपण इथे डिस्कस करणार आहे. चला व्हिडिओला स्टार्ट करू. सर्वप्रथम जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो, राइट? तुम्ही जर डायरी ठेवलेली नसेल तर सोबत डायरी ठेवा आणि सगळ्या गोष्टी प्रॉपरली लिहून घ्या. कारण की मला जे तुमचे WhatsApp मेसेजेस येतात, कॉल येतात, त्यावरून पुष्कळ लोकांचं सॅटिस्फॅक्शन दिसत आहे. त्यांना कॉन्सेप्ट समजत आहे आणि ते चार्टवर आयडेंटिफाय करत आहे. WhatsApp मेसेजेस आणि कॉल केल्याबद्दल धन्यवाद. राइट? चला. सो रॅली बेस्ड ड्रॉप या स्ट्रक्चरची आपल्याला सायकॉलॉजी समजायची आहे. माझे जे जुने व्ह्यूअर्स आहेत त्यांनी थोडं 2 मिनिट पॉज करा. नवीन व्ह्यूअर्स करता हे समजण्याचं गरजेचं असते, त्यावेळेसच समोरचा व्हिडिओ आपण समजू शकतो. सो रॅली बेस्ड ड्रॉप काय आहे? हे एक स्ट्रक्चर आहे, प्राइस स्ट्रक्चर. बघा, चार्टवरती काही पण तुम्हाला सप्लाय किंवा डिमांड आयडेंटिफाय करायचं असेल तर एक ढाचा असायला हवा. सो रॅली बेस्ड ड्रॉप काय आहे? एक सप्लाय स्ट्रक्चर आहे, राइट? आता हे कशाने बनलेलं आहे? रॅली ही एक कॅन्डल आहे, बेस एक कॅन्डल आहे आणि ड्रॉप एक कॅन्डल आहे. या 3 कॅन्डलचं हे कॉम्बिनेशन आहे, राइट? सो आपल्याला पहिले समजायला हवं की रॅली म्हणजे काय, ड्रॉप म्हणजे काय आणि बेस म्हणजे काय. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल, डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे या तिन्ही पण कॅन्डल वरती, तुम्ही बघून घ्या. इथे पण मी शॉर्टली सांगतो. रॅली म्हणजे काय असते? अशी कॅन्डल असते ज्याची बॉडी मोठी असते आणि वीक छोटे असतात. अप्पर वीक आहे तर अप्पर वीक सोबतच कम्पेअर करायचं, अप्पर वीक लोअर वीक आहे तर दोघांसोबत पण कम्पेअर करायचं, सम इमॅजिन करून. सो बॉडी मोठी असते आणि बॉडी ग्रीन असते, याला आपण रॅली म्हणतो. रॅलीमध्ये प्राइस वरती जाते, जी बायर्सचं डॉमिनन्सी. बघा, सायकॉलॉजी समजायची आहे मित्रांनो इथे, लक्षात घ्या. एंट्री, स्टॉप लॉस वगैरे हे तर आपण आज डिस्कस करणारच, पण सायकॉलॉजी समजून घ्या, जे तुमच्या ट्रेडिंगला खूप चांगलं बनवेल, राईट? आणि लिहत जा मी जे सांगतो ते.
रॅलीमध्ये काय आहे, बायर्सची डॉमिनन्सी दिसते. बघा मार्केटमध्ये दोनच पार्टी असतात, बायर्स आणि सेलर्स, राईट. यांची सायकोलॉजी समजली तर तुमचं ऑप्शन ट्रेडिंग खूप चांगलं होऊन जाणार. दुसरा कॅन्डल आहे यामध्ये बेस कॅन्डल. बेस कॅन्डल म्हणजे अशी कॅन्डल ज्याची बॉडी छोटी असते, अपोजिट आहे रॅलीपेक्षा, राईट. आणि वीक मोठे असतात. बघा इथे वीक मोठे आहेत. बेस कॅन्डल मध्ये कलर मॅटर नाही करत, ते रेड पण असू शकतात, ग्रीन पण असू शकतात. याला आपण वॉर कॅन्डल म्हणतो, राईट. जेव्हा बायर्स आणि सेलर्स दोघे पण फाईट करून, युद्ध करून थकलेले असतात, त्यावेळी ही बेस कॅन्डल असते. खूप इम्पॉर्टंट कॅन्डल आहे. इथे आपल्याला लिक्विडिटी मिळते, ते आपण डिस्कस करूयात आता. ड्रॉप कॅन्डल, लास्ट कॅन्डल. ड्रॉप कॅन्डल रॅली सारखीच असते. एक रूल, बॉडी मोठी असायला हवे, वीक छोटे असायला हवे आणि रेड कलरची असायला हवी. ड्रॉप म्हणजे काय, पडणं, प्राइस पडते यामध्ये, म्हणून याला आपण ड्रॉप कॅन्डल असे म्हणतो. सो आपण तिन्ही पण कॅन्डल समजून घेतलेलं आहे. आता स्ट्रक्चरवर येऊया. रॅली, बेस, ड्रॉप. स्ट्रक्चर मध्ये पहिली कॅन्डल आहे रॅली. तो हे बघा इथे रॅली फर्स्ट कॅन्डल. नंतर काय, बेस म्हणजे काय, वॉर कॅन्डल. बॉडी छोटी, वीक मोठे, कलर मॅटर नाही करत. तर हे बघा तुम्ही, वीक छोटे आहे आणि बॉडी मोठी आहे. सो ही बेस कॅन्डल झाली. आणि लास्टला ड्रॉप. अशा पद्धतीने आपण एक कम्प्लीट स्ट्रक्चर आयडेंटिफाय इथे केलेलं आहे, राईट. आता हे स्ट्रक्चर आपण आयडेंटिफाय केल्यानंतर यामध्ये कसं एंट्री घ्यायचं डिस्कस करूया. तुम्ही जर पहिल्यांदा आलेले असणार, आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, रॅली बेस ड्रॉप हे सप्लाय स्ट्रक्चर आहे, राईट. कारण की लास्टला ड्रॉप कॅन्डल आहे. हे ड्रॉप कॅन्डल डिसाइड करतं की आपलं स्ट्रक्चर सप्लाय आहे की डिमांड आहे. सो हे ड्रॉप आहे, राईट, स्ट्रक्चर लास्ट कॅन्डल. सो हे सप्लाय स्ट्रक्चर झालं. इथे आपल्याला सप्लाय एंट्री मिळणार. सप्लाय म्हणजे सप्लाय मध्ये आपण सेलिंग करतो, शॉर्ट ट्रेड घेतो, राईट. सप्लाय झोन मार्क करून. ह्या रिट्रेसमेंट कॉन्सेप्ट आहे. कसा आहे काय आहे सांगतो मी. सेलिंग एंट्री घेतो म्हणजे शॉर्ट एंट्री घेतो. आणि जर ऑप्शनचं बोलायचं झालं तर आपण यामध्ये पुट बाईंग करतो. बाईंग साईडनी ज्यावेळेस आपण काम करतो तर पुट बाय करायचा, सेलिंग करायचं असेल तर कॉल सेल करायचा, अशा पद्धतीने, राईट. सो चला समोर बघूया, तुम्हाला समजून येईल. तुम्ही जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि तुम्ही बेल आयकॉन दाबायचं विसरता ते दाबा, जेणेकरून माझे नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार, राईट. चला, रॅली बेस्ड ड्रॉप. आता आपण एंट्री प्रोसेस डिस्कस करूया. आणि चार्ट वरती तुम्हाला क्लिअर व्ह्यू येऊन जाणार की कसं आयडेंटिफाय करायचं, काय करायचं. तुम्ही सर्व लिहत जा. एंट्री प्रोसेस काय आहे, त्याआधी आपण सायकोलॉजी समजून घेऊया. आधी आपल्याला काय करावं लागतं, रॅली बेस्ड ड्रॉप स्ट्रक्चर शिकत आहे आपण. बेस आणि ड्रॉप, हे रॅली बेस्ड ड्रॉप मिळालं, राईट. खाली सोडून द्या, हे खाली काय आहे त्यावर विचार करायची गरज नाही. आपल्याला फक्त रॅली बेस्ड ड्रॉप आयडेंटिफाय करायचं आहे. अशा पद्धतीने आपण रॅली बेस्ड ड्रॉप आयडेंटिफाय केलं. काय झालं मित्रांनो, या रॅलीने प्राइस वरती गेली. इथे काय झालं, बायर्स आणि सेलर्स मध्ये युद्ध झालं. आणि यामध्ये ते डिसिजन घ्यायचं त्यांना की प्राइसला वरती घेऊन जायचंय की खाली घेऊन जायचंय. तर इथे काय घेतलं, ड्रॉप क्रिएट झाला. म्हणजे सेलर्सनी डॉमिनन्सी घेतली आणि प्राइस खाली पडली. आता विचार करा मित्रांनो, प्राइस खाली पाडणे किंवा वरती घेऊन जाणे, राईट, हे इतकं इझी नसतं, राईट. आता इथे सेलर्सनी डॉमिनन्सी घेतली म्हणून ते प्राइस खाली पडली. सो अशीच नाही पडली, ते त्यामध्ये मागे लॉजिक काय आहे, सायकोलॉजी काय आहे. तर ही वॉर झाली. इथे जेव्हा प्राइस स्ट्रगल करत होती ना, सेलर्सनी काय केलं, सेलर्सनी इथे ह्यूज क्वांटिटीमध्ये ऑर्डर्स टाकतात. त्यामुळे ही काय पडली, प्राइस खाली पडते. आणि ज्यावेळेस ही प्राइस खाली पडते ना, त्यावेळेस या एरियामध्ये जे वॉर एरिया आहे आपला, बेस कॅन्डल आहे, त्यामध्ये जे सेलर्सचे ऑर्डर्स ते टाकतात ना खाली पाडण्याकरता, ते कम्प्लिटली एक्झिक्यूट नाही होत. आणि ते इथे पेंडिंग असतात ऑर्डर्स. त्याला आपण लिक्विडिटी असे म्हणतो. काय म्हणतो, लिक्विडिटी. कुठल्या एरियामध्ये पेंडिंग असतात, या वॉर. हीच हीच कॅन्डल आपल्याला दाखवते की लिक्विडिटी कुठे असणार. सो या रॅली बेस्ड ड्रॉप स्ट्रक्चर मध्ये ज्यावेळेस सेलर्सनी प्राइस पाडली, तर लिक्विडिटी कुठे आहे, या बेस कॅन्डल मध्ये, इथे इथे. आता इथे लिक्विडिटी आहे. मार्केटचा रूल आहे मित्रांनो, राईट. एक थंब रूल लक्षात ठेवा की मार्केट अशा ठिकाणी रिटर्न जातं, अशा ठिकाणी रिटर्न जातं जिथे लिक्विडिटी असणार. आणि ते लिक्विडिटी घेऊन सेम डायरेक्शननी मूव्ह करतं. हे लक्षात ठेवायचं नेहमी. समजलं असेल, राईट. सो आता आपल्याला समजलं की इथे लिक्विडिटी आहे, राईट. मार्केट काय करणार, की लिक्विडिटी घेण्याकरता इथे येणार आणि खाली पडणार. सो ही पहिली रिएक्शन झाली चार्ट वरती. दुसरी रिएक्शन ज्यावेळेस व्हायला येते, ज्यावेळेस होते, ज्यावेळेस होणार असते,
त्यावेळेस आपण काय करतो, आपल्या एंट्री करता प्लॅन करतो. सो याकरता आपण काय करतो, झोन मार्किंग करतो. झोन मार्किंग कशा पद्धतीने करायचं, की बेस कॅन्डल जे आहे ना आपली बेस कॅन्डल, हिला आपण कम्प्लिटली रेक्टँगल मध्ये टाकून द्यायचं. इथे मी रेक्टँगल नाही वापरला, पण चार्टवरती तुम्ही रेक्टँगल वापरायचा. आता आपल्याला माहित आहे की प्राइस काय करणार, इथनं अशी वरती येणार आणि खाली पडणार. सो ऑफकोर्स खालची लाईन जी असणार, सप्लाय मध्ये नेहमी खालची लाईन ही एंट्री असते आणि वरची लाईन हे स्टॉप लॉस असते. रिट्रासमेंट कॉन्सेप्ट म्हणतो याला आपण. रिट्रासमेंट, पुल बॅक, रिटेस्ट, कुठलं पण नाव तुम्ही ऐकू शकता. ब्रेकआउट नाही आहे, मार्केटच्या मागे धावायची गरज नाही आहे. राईट, इथे तुम्हाला एका जागेवर थांबायची गरज आहे मित्रांनो. राईट, आणि हे नक्कीच आपल्याला करायला हवं. हे समजायला हवं की आपल्याला कुठे थांबायचं आहे. दिवसभर 3:30 वाजेपर्यंत त्या मार्केटच्या मागे धावून, राईट, नुसता लॉस घेऊन काही फायदा नसतो. हे आपलं बस स्टॉप आहे किंवा रेल्वे स्टेशन आहे किंवा एअरपोर्ट आहे, इथेच आपल्याला थांबावं लागेल. म्हणून रिट्रासमेंट हा कॉन्सेप्ट खूप चांगला असतो. तुम्हाला समजलं असेल, इथे एंट्री आणि इथे आपला स्टॉप लॉस झालेला आहे. सो हे झालं आपण, राईट, एंट्री आणि स्टॉप लॉस बद्दल बोललो. मग नंतर मी चार्ट दाखवतो इंडेक्स मध्ये कसं करायचं. तुम्ही समजू शकता की हा स्ट्रक्चर बँक निफ्टीचा आहे किंवा निफ्टीच्या चार्टवरून घेतलेला आहे, असं तुम्ही समजा. आता समजून घ्या. मग चार्टवरती तुम्हाला मी प्रत्येक निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप निफ्टी वगैरे मध्ये सांगतो. सो काय होणार, इथनं प्राइस वरती येणार आणि खाली पडणार अशा पद्धतीने. राईट, आता आपल्याला ऑप्शन मध्ये एंट्री घ्यायची आहे. ऑप्शन मध्ये जर एंट्री घ्यायची असेल तर काय करायचं, लिमिट ऑर्डर टाकायचं. सॉरी, मार्केट ऑर्डर यूज करायचं नेहमी ऑप्शन मध्ये. कसं, प्राइस वरती येत आहे, समजा इथे तुमची काही व्हॅल्यू आहे, राईट, 25,000 सपोज. इथं तुम्हाला सेल करायचं आहे, राईट, प्राइस वरती येत आहे. आता जवळ येत आहे, तुम्हाला माहित आहे की इथे टॅप होणार आहे, ती अशी टॅप होणार आणि पडणार. तर तुम्ही काय करायचं, हे इन द मनी घ्या किंवा ऍट द मनी घ्या. ओटीएम नाही घ्यायचं ऑप्शन कधी पण. राईट, एटीएम घ्यायचं किंवा इन द मनी, तिथे डिपेंड करते. तुम्ही फ्रायडेला घेताय तर एटीएम घ्या, मंडेला घेताय तर आयटीएम घ्या. राईट, गुरुवारला घेताय तर मग तुम्ही डीप आयटीएम घ्या थोडं एखादं. अशा पद्धतीने विचार करायचा. राईट, सो तुम्हाला समजलं असेल की ज्यावेळेस प्राइस इथे आली, आपण काय करायचं, आपल्या वॉचलिस्ट मध्ये तो पुट ऍड करायचा. सेलिंग होणार, इथनं पडणार आहे ना, तर मग पुट घ्यायचा आहे आपल्याला. पुट ऍड करायचा आणि ज्यावेळेस इथे जवळ आली, राईट, वॉच ठेवायचा इथे प्राइस वरती. जशी टॅप करते तसा मार्केट ऑर्डर प्लेस करायचा. राईट, अशा पद्धतीने आपला कॉन्सेप्ट म्हणतो की अशा पद्धतीने खाली जाणं. कारण की खाली जाण्याचं रिझन काय होतं, की इथनं आधी जो पाडला आहे त्यांचे ऑर्डर इथे पडलेले आहे. अशा पद्धतीने हे चार्ट वरती काम करतं. आय होप तुम्ही डायरीमध्ये मेन्शन करत असेल. मी फ्लो चार्ट पण इथे मेन्शन केलेला आहे आणि काय प्रिकॉशन घ्यायचंय ते पण सांगतो. हे रॅली बेस्ड ड्रॉप आहे ना, रॅली बेस्ड ड्रॉप. ड्रॉप म्हणजे लास्टला ड्रॉप, सप्लाय स्ट्रक्चर आहे. राईट, सो नेहमी हे डाऊन ट्रेंड मध्ये आयडेंटिफाय करायचं मित्रांनो. अप ट्रेंड मध्ये कधी पण हे याच्या वाटेला जायचं नाही. राईट, आणि डाऊन ट्रेंड मध्येच मोस्टली भेटतात, अप ट्रेंड मध्ये भेटत पण नाही. राईट, लक्षात ठेवा, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला डाऊन ट्रेंड मध्येच एंट्री घ्यावी लागेल. राईट, सो काय करायचं, की चार्टला 5 मिनिट टाइम फ्रेम मध्ये टाकायचा. बघा, जास्त टाइम फ्रेम मध्ये टाकून तुमचा झोनची साईज वाढणार, रिस्क वाढणार, आणि ऑप्शन बाईंग साईडनी जर तुमची रिस्क जास्त असणार तर तुमचा प्रीमियम डिकेचा प्रॉब्लेममुळे तुम्हाला फायदा होणार नाही. हे समजून घ्या. सगळ्यात महत्वाची, ऑप्शन बायरची रिस्क ही खूप छोटी असायला हवी. 10.20 मॅक्झिमम 20 पॉईंट तुमच्या इंडेक्स वरती, ज्या चार्ट वरती वगैरे तुम्ही घेऊ शकता. राईट, सो हे लक्षात ठेवायचं, कधीच बाईंगला मोठ्या रिस्कने जायचं नाही. सेलिंगला मोठ्या रिस्कने तुम्ही जाऊ शकता, कारण की तुम्ही तिथे प्रीमियमचं टाइमचा तुम्हाला पैसा भेटून जातो. राईट, सो काय करायचं, 5 मिनिट चार्ट मध्ये, 5 मिनिट टाइम फ्रेम मध्ये चार्ट टाकायचा आणि डाऊन ट्रेंड सोबत तुम्हाला आरबीडी स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायचं आहे. काय करायचं आहे, डाऊन ट्रेंड सोबत तुम्हाला आरबीडी स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायचं. झोन मार्क करायचा मी शिकवल्याप्रमाणे. समजलं नसेल तर आणखी एक वेळा रिपीट करा व्हिडिओ आणि बघून घ्या. मी यावरती पूर्ण सिरीज बनवलेली आहे. सिरीजच्या लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार. इवन वॉचलिस्ट म्हणतो, प्लेलिस्ट पण बनवलेली आहे. तुम्ही जाऊन बघून घ्या. राईट,
एंट्री मार्क करायचा, स्टॉप लॉस मार्क करायचं, टार्गेट डिसाईड करायचं. हे टार्गेट कसं डिसाईड करायचं मी तुम्हाला चार्टवरती दाखवतो. इवन इथे पण सांगतो थांबा. आणि वेट फॉर द रिट्रासमेंट साठी वेट करायचा, मार्केट ऑर्डर टाकायचा पीई करता. राईट, सप्लाय स्ट्रक्चर आहे. चला रॅली टार्गेट डिसाईड करूया. रॅली, बेस आणि ड्रॉप अशा पद्धतीने प्राइस खाली आलेली आहे. राईट, आपला कॉन्सेप्ट काय म्हणतो की इथे एंट्री आहे आणि हा स्टॉप लॉस आहे. सो इथनं सपोज ही टर्न झाली, प्राइस झोन मध्ये जायला गेली, तुम्ही एंट्री घेतली तर टार्गेट कुठला असणार, हा टार्गेट असणार. हा पॉइंट जिथं टर्न झालेली आहे ही टार्गेट असते. चार्टवर पण दाखवतो. इथे आल्यावर बुक करायचं. राईट, चला जर तुम्हाला समजलं असेलच, चार्टवर जाऊया आपण. सो निफ्टीचा आधी ओपन करतो. बघा तुम्ही इथे बघू शकता, क्लिअर कर इंडिकेशन मिळालेलं आहे आपल्याला की डाऊन ट्रेंड मध्ये आहे म्हणून. राईट, सो आपल्याला काय आयडेंटिफाय करायचं आहे, रॅली, बेस आणि ड्रॉप अशा पद्धतीने आपल्याला आयडेंटिफाय करायचं. बघूया, रॅली बेस ड्रॉप, रॅली बेस ड्रॉप. इथे रॅली बेस ड्रॉप आलेला आहे बघा इथे. एक मिनिट हा, इथे बघा रॅली बेस ड्रॉप. हे स्ट्रक्चर ज्यावेळेस क्रिएट झालं तुम्हाला इथनं समोरनं कळलेलं आहे की प्राइस पडायला रेडी आहे. राईट, सो डाऊन ट्रेंड ऑलमोस्ट इथे क्लिअर झालेला आहे. पूर्ण चार्ट पण बघून घ्यायचा डाऊन ट्रेंड करता आणि इथे तुम्ही असं मार्क करायचं. राईट, सपोज इथे आहे प्राइस, इथे हा रॅली बेस ड्रॉप क्रिएट झालेला आहे, समोरची कॅन्डल क्रिएट नाही झालेली आहे. आणि इथे ही खालची लाईन काय येणार तुमची, एंट्री येणार, वरचं लाईन येणार स्टॉप लॉस. राईट, आणि वेट करायचं ही कधी झोन मध्ये येते. आता अशा पद्धतीने ऑर्डर ओपन करून ठेवायचा आणि टॅप झाली की आपण एंट्री घ्यायची. पण इथे टॅप नाही झाली, सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाही, होतं असं. राईट, इथे बाकीचे पण स्ट्रक्चर आहे माझे. बाकीचे स्ट्रक्चर तुम्ही व्हिडिओ जर बघितले तुम्हाला सगळ्या चार्ट कॅप्चर करता येणार. सो इथे नाही टॅप झाली, सोडून द्या. मग नंतर रॅली बेस ड्रॉप बघूया आपण कुठे आहे. हे बघा इथे, इथे काय आहे, रॅली बेस ड्रॉप. राईट, इथे बघा रॅली बेस 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 आणि ड्रॉप. आणि हो, मध्ये बेसेस दोन कॅन्डलच्या, रॅली आणि ड्रॉपच्या किती पण बेसेस असू शकतात. ठीक आहे, सो इथे काय झालं, रॅली बेस ड्रॉप. राईट, आणि जसा हे ड्रॉप क्लोज झाला तुम्हाला कळालं की रॅली बेस ड्रॉप डाऊन ट्रेंड सोबत रेडी झालेला आहे. सो आता तुम्ही एंट्री घेण्याकरता इथे सज्ज व्हायचं, अशा प्रकारे झोन मार्क करून. राईट, खालची लाईन एंट्री, वरचं लाईन स्टॉप लॉस. राईट, आणि मार्केट ऑर्डर टाकायला रेडी व्हायचं. बघा इमिडिएटली, म्हणजे 5 मिनिटाचा चार्ट आहे, ऑलमोस्ट ऍटलिस्ट 3 मिनिट घेतले असणार यांनी झोन मध्ये जायला. झोन मध्ये गेला आणि बघा कशा पद्धतीने ट्रेंड सोबत त्यांनी कंटिन्यू केलेलं आहे. अशा पद्धतीने हे काम करतात. नंतर रॅली बेस ड्रॉप इथे पण क्रिएट झालेला आहे बघा. नंतर रॅली बेस ड्रॉप, सो ही एंट्री, हा स्टॉप लॉस आहे. ड्रॉप क्लोज झाल्यानंतर प्राइस ही या कॅन्डलने रॅलीने वरती गेली, तुमचा ऑर्डर एक्झिक्यूट झाला आणि खाली पडली. अशा पद्धतीने बघा ट्रेंड सोबत ते व्यवस्थित, आणि ट्रेंड सोबतच तुम्हाला रॅली बेस ड्रॉप मिळणार. नंतर इथे रॅली बेस ड्रॉप क्रिएट झालेले आहे. राईट, आपण रेडी होतो पण ती आलेली नाहीये, मिस झालेली आहे. इथे एंट्री बघा तुम्ही, इथं राईट, ती आलेली नाहीये झोन मध्ये, इथं मिस होऊन गेलेलं आहे एंट्री. चालेल, काही प्रॉब्लेम नाही, त्याकरता रिक्स नका वाढू. ट्रेड मध्ये कधी पण काम करायचंय तर लिमिटेड रिक्स असायलाच हवी. जर ट्रेड मध्ये रिक्स जास्त आहे, सोडा, त्या ट्रेड घ्यायची गरज नसते. राईट, इथे रॅली बेस ड्रॉप नाही आहे, बेस बेस ड्रॉप आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने इकडे बघूया कुठे रॅली बेस ड्रॉप, इथे ड्रॉप बेस ड्रॉप, बेस ड्रॉप आहे, ड्रॉप बेस ड्रॉप आहे. मॅक्झिमम इथे ड्रॉप बेस ड्रॉप आहे स्ट्रक्चर, जे मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुमच्याकरता इथे घेऊन येणार. ठीक आहे, बघा इथे पण रॅली बेस ड्रॉप, सोडा ते, थोडं हे होणार. इथे तर वरती जाता, इथे बघण्याची गरजच नाहीये. राईट, बँक निफ्टी मध्ये बघूया. हे बघा डाऊन ट्रेंड आहे. राईट, हे बघा प्राइस वरतून खाली पडत आहे, चांगलाच म्हणजे डाऊन ट्रेंड असल्यासारखाच आहे. तो इथे बघा रॅली बेस ड्रॉप, बँक निफ्टी. राईट, रॅली बेस 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 आणि ड्रॉप, प्राइस वरती गेली आणि खाली पडली. बघा किती ब्युटिफुली काम करतात ते. फक्त तुम्हाला ट्रेंडचं कन्फर्मेशन असणं गरजेचंच आहे. ट्रेंडवरती मला पुष्कळ कॉमेंट आलेला आहे, त्यावरती हे बघा इथे एक रॅली बेस ड्रॉप क्रिएट झालेला आहे.
राईट, छोटासा राईट आला आणि तुमच्या या टार्गेट पर्यंत, या टार्गेट म्हणजे एकदम पीक नाही ठेवायचा, वरतीच बुक करायचं, टार्गेट पर्यंत तो उतरलेला आहे. राईट, जे डिपेंड असतं टार्गेट चार्ट वरती. जर आपल्याला टार्गेट अफोर्डेबल आहे तर करायचं, नाही तर सोडून द्यायचा तो ट्रेड. नेक्स्ट ट्रेड करता इथे रॅली बेस्ड ड्रॉप क्रिएट नाही झालेला आहे. राईट, हे बघा इथे रॅली बेस्ड ड्रॉप क्रिएट झालेला आहे. राईट, तुम्ही बघू शकता हा रॅली बेस आणि ड्रॉप. बघा इथे प्राइस गेला आणि इथे टार्गेट अचीव नाही झालं मित्रांनो, कारण की यामध्ये रिझन काय होतं की हा एक चांगल्या डिमांड झोन मधनं वरत गेलेला प्राइस होती. राईट, आणि ट्रेंड कोण डिसाईड करतं, तर डिमांड आणि सप्लाय झोन्स किंवा चार्टवरती डिमांड आणि सप्लाय येते ना, तेच डिसाईड करतं मार्केटचा ट्रेंड पण. राईट, सो हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. मिड कॅप मध्ये बघूया, एक क्लिअर ट्रेंड असणं गरजेचं असते. राईट, मी इथे शोधून नाही ठेवलेलं आहे. आता कसं आहे की मार्केट थोडं अप ट्रेंड मध्ये चालू आहे. सो तुम्हाला मॅक्झिमम कॉलमध्ये एंट्री मिळण्याचे चान्सेस जास्त असते. त्याकरता ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहे, तुम्ही ते बघून घ्या. राईट, तर ते तुम्हाला समजेल. सो अशा पद्धतीने हे रॅली बेस, हे बघा इथे रॅली बेस ड्रॉप आहे. राईट, इथे आली प्राइस खाली गेली, इथे रॅली बेस ड्रॉप आहे, इथे आली खाली गेलेली आहे. राईट, आणि मित्रांनो नेहमी लक्षात ठेवायचं, टार्गेटवर फोकस ठेवायचं. टार्गेट जर तुम्हाला टार्गेट जर माहित आहे त्यावेळेसच एंट्री घ्या. एंट्री स्टॉप लॉस तर आपण काढतो, पण टार्गेट आपण काढत नाही. राईट, टार्गेट आपण नंतर विचार करू, मग एक वेळ ट्रेडवर घुसल्यानंतर मग नुसतं तुम्ही प्रॉफिटकडे बघता. प्रॉफिटकडे कधीच बघू नका. राईट, तुमच्या प्रॉफिट लॉसकडे कधीच नका बघू. एक्झिटचा विंडो ओपन करून ठेवायचा नेहमी, लक्षात ठेवायचं. आणि फक्त नुसतं चार्टवर तुमचं डोळे असले पाहिजे. तुम्ही जेव्हा प्रॉफिट बघता तर सायकॉलॉजी, तुम्ही प्रॉफिट दिसलं की तुम्ही लवकर बुक करायला बघता. इनिशियली असं होते, नंतर एक वेळा तुम्ही एक्सपर्ट झाले की ते तुम्ही काही ते प्रॉफिट बघतच नाही. पण ते एक्सपर्ट होण्याकरता एक टिप्स देतो की तुम्ही कधीच त्या प्रॉफिटकडे लक्ष द्यायचं नाही. तुम्ही नेहमी क्लोज ट्रेड स्क्वेअर ऑफ करायची, विंडो ओपन करायची, करून ठेवायची आणि लक्ष फक्त तुमच्या चार्टवरती, टार्गेटवरती ठेवायचं. हे इम्पॉर्टंट असतं. राईट, सो समजलं असेल तुम्हाला. काय करायचं घरी तुम्ही, हे असे स्ट्रक्चर ट्रेंड सोबत आयडेंटिफाय करायचं आणि प्रॅक्टिस करायची आणि बघायचं कसं रिट्रेसमेंट येते, पुलबॅक चेक करायचं. राईट, काही पण डाऊट असेल लिहा, कशावरती व्हिडिओ हवा असेल ते लिहा, मी कलेक्ट करत आहे तुम्ही लिहिलेले कॉमेंट, त्यावरती मी समोर व्हिडिओ घेऊन येणार. हीच मला ऑप्शन सिरीज इतकी संपू द्या. राईट, कारण की मधातच सोडू नाही शकत. पुष्कळ लोक आहे जे ही सिरीज खूप चांगल्या पद्धतीने बघत आहे. खूप सारे कॉमेंट येत आहे आपल्या व्हिडिओवर. राईट, व्हिडिओ मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा मित्रांनो, आपल्या मराठी फॅमिली सोबत शेअर करा. कारण की असे तुक्के कॉन्सेप्ट तुम्हाला युट्यूबवर खूप मिळतात, जिथे फक्त बकवास केली जाते. पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये कॉन्सेप्टला समजून, राईट, ते कशा पद्धतीने काम करतात ते आपण डीपली लॉजिकली समजतो. राईट, व्हिडिओला म्हणून म्हणतो की व्हिडिओला शेअर करा मॅक्झिमम आपल्या मराठी लोकांसोबत. सबस्क्राईब करायचं विसरू नका, बेल आयकॉन दाबायचं विसरू नका, कॉमेंट करा. व्हिडिओ बनवायला मेहनत लागतो, मी नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये सांगतो. राईट, सो आज इथेच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक सोबत. जेवढी पण सिरीज बनवली आहे ऑप्शनवर तुम्ही बघा, पूर्ण चार्ट त्यावर कव्हर होईल आणि तुमची एक क्लॅरिटी येणार. पूर्ण सिरीज बघा. राईट, चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, मी पुन्हा एकदा थँक्यू म्हणतो की तुम्ही क्वेरीज विचारता, व्हॉट्सअप करता, कॉल करता. राईट, थँक्यू एव्हरीवन.